आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। असं जर मी सारखं असं तुमच्या मागे मागे करत राहिलो ना तर लोकांची मिसअंडरस्टँडिंग होईल। ऐका ना, म्हणून मी तुम्हाला सांगते ना, माझ्या मागे मागे येऊ नका। आणि तसंही माझ्या मनात तसं काही नाहीये। एक मिनिट, तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या सारखं मागे मागे का करतो? कारण मी तुमच्या प्रेमात पडलोय। नाही 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 नाही, रडू नका रडू नका, तुमचं काहीतरी गैरसमज झालंय। एक मिनिट मी सांगतो। तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या फॅमिलीला कन्व्हिन्स करणार, तुमच्याशी लग्न करणार, 4-5 मुलं जन्माला घालेन, त्यांच्या ऍडमिशनसाठी लाईन मध्ये उभा राहीन, त्यांचं शिक्षण करेन, त्यांना मोठं करेन, आपल्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेईन, असं वाटतं का तुम्हाला? तर तसं नाही हा। आता काय झालं रडायला? काय असं कसं काही नाही, काहीतरी झालंय। ते डोळ्यात कचरा गेला ना, म्हणून पाणी आलं, बाकी काही नाही। असं तुम्हाला कधी कोणी सांगितलंय का तुम्हाला खोटं नाही बोलता येत? सगळं सरळ सरळ तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, तुम्ही खोटं बोलताय। खरं बोलतेय मी। आय नो, तुमचे डोळे खरं बोलतायत, पण तुम्ही तोंडाने खोटं बोलताय ना। मी सांगतो, तुम्ही जे विचार करताय ना ते मी विचार करतो। मला जे म्हणायचंय तेच तुम्हाला म्हणायचं। तुम्हाला माहिती की मी आता जे बोललो ते खोटं होतं, हो ना? असं मी तुम्हाला लग्नाच्या दिवसापासून फॉलो करतो। मी ज्या क्षणी तुम्हाला पाहिलं नाही त्या क्षणी तुम्ही मला आवडला। लव्ह ॲट फर्स्ट साईट। माझ्या मनात जशी इमेज होती ना, तुम्ही तशाच आहात, माझी ड्रीम गर्ल। पण तू माझ्याबद्दल काय विचार करतेस हे मला माहितीच नव्हतं। मला तुला भेटायचं होतं, तुझ्याशी बोलायचं होतं एकांतात, पण मला या गोष्टीची भीती होती की तुला असं नको वाटायला की हा एखादा टपोरी मवाली मुलगा आहे जो एका सुंदर मुलीच्या मागे चाललाय। पण आता मला कळलंय तसं काही नाही, कारण जेव्हा मी मगाशी माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे असं म्हणालो ना तेव्हा तू इमोशनल झालीस। असं तू जरी शब्दांनी कबूल नाही केलंस ना तरी तुझ्या डोळ्यांनी ती कबुली दिली। एकच मिनिट थांब, आलो। खेळ मांडला 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 देवा देवा। चुप, एकदम चुप। या भसाड्या आवाजात गाण्याचा कॉन्फिडन्स कसा येतो तुझ्यात? कशाला इतरांवर अत्याचार? मला भीती वाटतेय। मग गाऊन मला का घाबरवतेस तू? माझ्या गाण्याबद्दल काही बोलायचं नाही हा, आणि स्वतःला काय तानसडी समजतो? मी टाइमपास करते, इथं दुसरं काही नाहीये करायला। सुन रहा है ना तू। ए बाई, मी हात जोडतो, प्लीज शांत बस। हे सोडून दुसरं काही पण सांगा, मला नाही गप्प बसतात। मी ना अशी फुलपाखरासारखी आहे। सगळी फुलपाखरं जीव सोडतील हे ऐकून। हे बघ, मला खूप काम आहेत, मला कंपनी चालवायची। तुझ्याकडे वेळ असेल, माझ्याकडे नाहीये। मला लवकरात लवकर निघायचं इथून। तुझ्यासारखा रिकाम टेकडा नाहीये मी। एक्सक्यूज मी, कोण बोललं तुला मी रिकाम टेकडी येते? हा, आजच जॉब लागलाय मला। मिस्टर सत्यजित पाठारे यांच्या कंपनीत ना अकाउंटंट म्हणून काम करणार आहे मी। शायनर त्यांनी तुला जॉब दिलाय? हो, आणि हे पण बोलले की आय एम द बेस्ट कॅन्डिडेट फॉर दिस जॉब। वाट लागली कंपनीची। काय दिवस आले त्यांच्यावर। देव न करो, पण अशी वेळ जर माझ्यावर आली ना तर कंपनी विकून संन्यास घेऊन हिमालयात जाईन, पण तुझ्यासारख्या मुलीला नोकरीवर नाही ठेवणार। चुप चुप चुप, खूप बघितलं तुझ्यासारखे। आता मी बोलते, एक दिवस असा येईल ना की तू तुझ्या कंपनीत मला जॉब देशील। मी? हो। टोटल डोक्यात बिघाड झालाय तुझ्या, कम्प्लीट। मी माझ्या कंपनीच्या गेट मधून सुद्धा एंट्री देणार नाहीये तुला। मग मी गेट वरून येईन। आउटस्टँडिंग। तुझी हुशारी पाहून डोळे दिपले माझे। दिपले? मग गॉगल लाव। चुप। तू चुप।
सॉरी, तू तीच आहेस जी आतापर्यंत माझ्या स्वप्नात येत होती. तू तीच आहेस जिचा चेहरा मला तासन तास बघायला आवडेल. तू तीच आहेस जिचा आवाज मला जगातली सुंदर मेलोडी वाटते. तू तीच आहेस जिच्याबरोबर टाइम स्पेंड करायला मला आवडेल. तू तीच आहेस जिच्याबरोबर टाइम स्पेंड करताना मी जगातला सगळ्यात लकी माणूस आहे असं मला वाटतं. तू तीच आहेस जी मला माझ्या बायोपिक मधली हिरोईन वाटते. तू तीच आहेस जी मला प्रत्येक रोमॅन्टिक मूवी बघताना स्क्रीनवर दिसते. तू तीच आहेस जी मला परफेक्ट लाईफ पार्टनर वाटते. मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी तुला ओळखलं होतं, कारण तूच तर माझ्या स्वप्नात माझी ड्रीम गर्ल म्हणून येत होतीस. हेच केस, हेच डोळे, फक्त मला चेहरा तुझा क्लिअर दिसत नव्हता, तो दिसला. त्या दिवशी जेव्हा तू बसमधनं उतरलीस ना त्या क्षणी मला कळलं हीच माझी ड्रीम गर्ल. ए तुला बाहेर पडायचंय की नाही? बोल चल पटकन. ऑब्व्हियसली पडायचं आहे, बोलायचं काय याच्यात? अरे मी तुला सॉरी बोलायला बोलते, मगच मी तुला माझा फोन देईन ना. सॉरी म्हण, सॉरी बोल काय? जाऊ दे, आता मी तुला फोन देणारच नाही. इथेच थांब हा. मेंटेनन्स वाला येईल ना उद्या, तोपर्यंत इथेच थांबूया आपण. ओ गॉड, काय भाडलं काय? इथे अडकलोय म्हणून. अदरवाईज मी तुला सॉरी म्हणण्याचं काहीच कारण नाहीये. हा फालतूपणा आहे फक्त. बोल काय करायचंय? गुड बॉय. आता व्यवस्थित असं उभं राहा. आता मी हॅलो, तू रेकॉर्ड कशाला करतेस? पुरा हा तुला पण लागतो ना. चल चल बोल, लवकर बोल. ऍक्शन. सॉरी, ते लग्नात मी ए कट कट कट. असं नाही, नीट कॅमेराकडे बघ, तोंड उघडून व्यवस्थित बोल. काय बोलशील माहितीये? मिस शर्वरी सॉरी, मी लग्नामध्ये तुझ्यावरती खोटा आरोप केला. पुढचं तुला माहिती आहे ना. चल बोल बोल बोल. 1 2 3 ऍक्शन. मिस शर्वरी सॉरी, मी लग्नात तुझ्यावर खोटा आरोप लावला त्याबद्दल आय एम सॉरी. वा 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 वा, एक नंबर व्हिडिओ झाला यार. मस्त मस्त मस्त. मी सरांना बोललो, सर यू नो वरी, लेट हँडल मी. मी करतो ना मीटिंग. गेलो आणि रपारप बोललो, मीटिंग केली. ते बोलले नेक्स्ट टाइम पासून मॅक्स सर तुम्हीच या मीटिंगला. मग सर बोलले ते मला, सर हा त्यांचाच असणार कॉल. आता एवढ्या वेळा फोन करणार नाही लोक मला. इम्प्रेशनच तसं क्रिएट करून आलोय ना मी. बस 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 झालं. फोन नको लावू. फोन नको लावू म्हणजे? अरे बॅलन्स नाहीये, ओनली इनकमिंग. म्हणजे मिस कॉल देण्यासाठी तू व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतलास माझ्याकडून? फुल डोकॅलिटी ना. फ्रॉड हा. मी सोडणार नाहीये तुला.